आज आपण बनवणार आहोत ही सुंदर फुले। ही फुले तुम्ही हार करण्यासाठी वापरू शकता। किचन, क्लिप्स, बो डिझाइन तुम्हाला हवे तसे याचे स्टायलिंग तुम्ही करू शकता। तर चला बनवायला शिकूयात ही सुंदर फुले। सर्वात सुरुवातीला एक स्लिप स्टिच, त्यानंतर 7 चेन 1 2 3 4 5 6 7 चेन्सची जी बेसिक लाईन केली आहे ती काम करेल ह्या मधल्या सर्कलचे। आता आपण करणार आहे इथे जी पहिली चेन आहे त्या पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच। स्लिप स्टिच म्हणजे काय, एक धागा ह्या चेनमधून काढायचा आणि आपल्या शेवटच्या चेनच्या धाग्यातून बाहेर काढायचा। आता बनवूयात 7 सिंगल क्रोशे। सिंगल क्रोशे काय, ह्या मधल्या या मधल्या सर्कलमधून सुई घालायची, हा दोरा इकडे आणायचा। आता आपल्या सुईवर झाले 2 धागे, दुसरा धागा घेऊन ह्या ह्याच्यातून काढायचा चेनमधून, हा झाला एक सिंगल क्रोशे। असे आपल्याला करायचे आहेत 7। प्रत्येक सिंगल क्रोशात आपली एक पाकळी असणार आहे फुलाची आणि आपलं फूल आहे 7 पाकळींचं, म्हणून 7 2 3 4 5 6 7 हे झाल्या 7 1 2 3 4 5 6 7 झाल्यानंतर पहिला जो सिंगल क्रोशे आहे त्याच्याबरोबर आपण एक स्लिप स्टिच घालून अटॅच करायचं। हा झाला मधला सर्कल तयार। आता जे आपण सिंगल क्रोशे बनवलेले त्या प्रत्येक सिंगल क्रोशेमध्ये एक एक पाकळी आपण बनवूयात। पहिल्यांदा 3 चेन 1 2 3। आता 5 डबल क्रोशे घालायचे आहेत आपल्याला, ज्याची आपण एक पाकळी बनवणार आहे। डबल क्रोशे म्हणजे असा, पहिला 2 मधून आणि मग या 2 मधून सुईवरती एक धागा घ्यायचा, पहिल्या चेनमधून पहिल्या सिंगल क्रोशेमधून घालायचा, बाहेर काढायचा। हे झाले सुईवरती 3 धागे। 3 धाग्यातून पहिल्या 2 धाग्यातून 1, दुसऱ्या धाग्यातून 2 झाले 3 4 हे झाले आपले 5 डबल क्रोशे। आता ह्यातला जो पहिला क्रोशे आहे, ह्या पहिला 3 चेन आणि हा पहिला क्रोशे, त्याच्या या भागातून सुई घालायची आणि हा इथे स्लिप स्टिच करायचा। झाली का आपली एक पाकळी? ओके, अशी होते एक पाकळी। 2 चेन घातल्या, अशी एक पाकळी झाली। अशा आपल्याला बनवायचे आहेत 7 पाकळी। ह्या 2 चेन आणि नेक्स्ट जो आपला सिंगल क्रोशे आहे त्या सिंगल क्रोशेच्या चेनमध्ये घालायचा स्लिप स्टिच। परत सेम प्रोसेस 1 2 3 1 2 3 4 हे झाले 5 पहिल्या स्टिच गॅपमधून झाली दुसरी पाकळी 2 आणि पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच। अशा पूर्ण करायच्या 7 पाकळ्या या पद्धतीने सेम। या झाल्या 6 पाकळ्या। आता आपण बनवूया शेवटची पाकळी। स्लिप स्टिच
हे तयार झाले आपले सुंदर फूल.